नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे आज लोणावळा. असंच मित्राचा प्लॅन होता. सकाळचे वाजले 4. तर मी मित्राच्या इकडे चाललो, तिकडनं आम्ही पुढे जाऊ. हा माझा मित्र अनिरुद्ध, यासोबत चाललो आहे लोणावळा. काय बोलतो बाई? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ही गाडी आहे. त्याला निघायचं का? हा मग सवाल, जाऊया. रेडी होऊया. हा चल. ड्रायफ्रूट माफिया रेडी झालोय. या नो रेडी. चला चला बाई, गणपती बाप्पा मोरया. चल. आम्ही आता लोणावळा घाट पॉइंटला पोहोचलोय आणि इकडनं टायगर पॉइंट जायला आम्हाला कमीत कमी अर्धा तास लागेल. तर आमच्या प्लॅन मध्ये असा चेंज झालाय की आम्ही सनराईज तिकडे जाऊन एन्जॉय करणार होतो, तो इकडेच एन्जॉय करणार आहे. आणि नंतर मग सनराईज एन्जॉय करून पुढे आम्ही टायगर पॉइंट एक्सप्लोर करायला जाणार आहे. तर स्टेट येऊन जसा सनराईज होईल तसा आपण परत भेटू. बघत राहा. टायगर पॉइंटला पोहोचलोय आम्ही. तर हा व्ह्यू बघा फक्त, एवढा बाप व्ह्यू आहे. म्हणजे आपल्या मुंबईला लिटरली मुंबईवरून म्हणजे आपण मुंबईला राहतो. मुंबईवरून येताना जो आपण विचार करून येतो ना की मनाची शांती झाली पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे, तर तसा हा व्ह्यू आहे. आणि एवढा कडक वाटतं ना बघायला, एवढी मजा येते ना, एकदम असं मन शांत झालं. मित्रांनो, आता आम्ही आलोय गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. इकडे येऊन आमचं दर्शन झालंय. तर इकडनं आमचा परत मुंबईला जायचा प्रवास चालू आहे. तर हा ब्लॉग आम्ही इकडेच एंड करतोय. तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आमच्याशी जोडून राहा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण का शेअर करणं हे खूप महत्वाचं असतं. तेव्हाच आपल्या भावाला थोडी रीच वाढेल, ग्रोथ भेटेल भावाला ग्रोथ मिळेल आणि भावाला जरा मोटिवेशन मिळेल असे नवीन नवीन व्हिडिओ टाकायला. तर भावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा.